नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण देण्यात येणाऱ्या 1 वर्ष जो व्यवसाय आहे, नळ कारागीर, प्लंबर या व्यवसायाविषयी प्राथमिक माहिती आपणासाठी मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. मी जयराम ससाने आपलं स्वागत करतो. आपण नवीन असाल तर माझ्या ITI डिजिटल स्किल हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नवीन नवीन व्होकेशनल एज्युकेशन ट्रेनिंग संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला आपण हिट करा. तर विद्यार्थी मित्र हो, पालकांनो, या हा जो ट्रेड आहे या ट्रेड विषयी आपण माहिती घेणार आहोत. ट्रेडचं नाव आहे नळ कारागीर प्लंबर. कोर्सचा कालावधी आहे 1 वर्ष. शैक्षणिक पात्रता इयत्ता 10वी पास, शास्त्र किंवा गणित विषयासह. या कोर्समध्ये आपणास काय शिकवलं जातं? पाण्याची पाईपलाईन बसवणे व दुरुस्ती करणे, संडास बाथरूम टाक्या वॉश बेसिन फिटिंग करणे, ड्रेनेज सिस्टीम, सोलर वॉटर हीटर इन्स्टॉलेशन, हॉट आणि कोल्ड वॉटर सप्लाय सिस्टीम, पाईप फिटर, वेल्डिंग, सोल्डरिंग, ब्लूप्रिंट वाचन मोजमाप घेणे, वॉटर पंप मोटार फिटिंग इत्यादी दुरुस्तीचं काम या कोर्समध्ये आपल्याला 1 वर्षाच्या कालावधीमध्ये शिकवलं जातं. ज्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत: बांधकाम क्षेत्रातील कंपन्या, पाईपलाईन प्रकल्प, जलसंपदा विभाग, गृहनिर्माण, हॉटेल, हॉस्पिटल व मॉल, इंडस्ट्रियल प्लांट्स, टाउनशिप प्रकल्प, स्वतःचा प्लंबिंग व्यवसाय सुरू करण्याची संधी सुद्धा आपणास उपलब्ध असू शकेल. जी पदनामे आहेत, जॉब रोल आपण यामध्ये पार पाडू शकता: प्लंबर, पाईपलाईन इन्स्टॉलर, सॅनिटरी टेक्निशियन, वॉटर सप्लाय आणि ड्रेनेज ऑपरेटर, मेंटेनन्स प्लंबर. पुढील शिक्षणाच्या ज्या संधी या कोर्स नंतर आपल्यासाठी उपलब्ध आहेत: ITI नंतर आपण अप्रेंटिसशिप ट्रेनिंग करू शकता, डिप्लोमा इन सिव्हिल प्लंबिंग टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा करू शकता, स्किल डेव्हलपमेंटचे NSDCचे किंवा स्किल इंडियाचे जे वेगवेगळे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत किंवा ॲडव्हान्स कोर्सेस आहे, या प्लंबिंग क्षेत्रातील आपण पूर्ण करू शकता. या कोर्स नंतर आपणास जो सरासरी पगार मिळू शकतो, सुरुवातीला 8,000 ते 12,000 दरमहा, अनुभव वाढल्यानंतर रुपये 15,000 ते 25,000 पेक्षा जास्त पगार आपणास मिळू शकतो. स्वतःचा व्यवसाय असल्यास अधिक कमाई आपणास किंवा मिळू शकते. तर विद्यार्थी मित्र, नक्कीच आपण प्रवेशासाठी इच्छुक असाल तर इयत्ता 10वीच्या निकालानंतर दुसऱ्या दिवशी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होत असते. तर 10वीच्या निकालानंतर निश्चितच आपण या कोर्ससाठी प्रवेश इच्छुक असाल तर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आपण सहभागी व्हायचं आहे. या ॲनिमेशनमध्ये आपणास दिसत आहे की जो प्लंबर ट्रेड आहेत, त्या प्लंबर ट्रेडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जे पाईप फिटिंगचं प्रशिक्षण असेल किंवा रिपेअरिंगचं प्रशिक्षण असेल, हे आपणाला या कोर्समध्ये दिलं जातं. धन्यवाद.